अवनी राजाला जाब विचारते, का खोटं बोललास राजा तू माझ्यासोबत तुझ्या घरच्यांबद्दल? सांग ना. मी तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या घरात आले होते. अरे, जो काम करतो त्याला कॉन्ट्रॅक्टर म्हणतात की इंजिनियर म्हणतात की पेंटर म्हणतात की गवंडी? आता राजा म्हणतो, तुम्हाला काय काय सांगितली यशोदाने अजून? अवनी म्हणते, अजून काय काय लपवलंस तू माझ्यापासून? मी तर तुझ्यावर खूप विश्वास ठेवून होते. अरे, जेव्हा तुझ्या घरात पाऊल टाकलं ना, तेव्हाच मला कळलं होतं. तू तर म्हणाला होतास माझ्या भावाच्या 10-10 साईट सुरू असतात, तो मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, आणि कॉन्ट्रॅक्टर भावाच्या घराची हालत अशी. मला खूप काही प्रश्न पडले होते, पण आता तिच्या डोळ्यात बोलताना पाणी येतं आणि ती म्हणते, राजा, मी जेव्हा घरात आले ना, तेव्हा घराची अवस्था बघून मला असं वाटलं की त्या घराबद्दल तुमच्या काही अटॅचमेंट असतील, म्हणूनच तुम्ही त्या घरामध्ये काहीही चेंजेस केलेले नाही. आणि एवढा पैसा असताना एवढ्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जगताय, यातच मला खूप काही सांगून गेलं होतं, पण मी गप्पच राहिले, कारण तुझ्यावरच्या विश्वासापायी. मला असं वाटलं होतं की खरंच असेल किंवा यांचं बँक बॅलन्स चांगलं असेल, पण असं काहीच नाही रे राजा तुझ्या घरी. आता मला तुझ्यासोबत अजिबात राहायचं नाही आहे. आणि अवनी निघून जाते तिथून. राजा म्हणत असतो, अवनी थांबा ना, प्लीज थांबा, असं जाऊ नका. ती म्हणत असते, पण तू का खोटं बोललास? तो म्हणतो, मी बोलतो अनोळखी माणसासोबत खोटं, कारण आमच्या घराला, आमच्या अण्णांना कुणी कधी मानच दिला नाही, कुणी त्यांच्याबद्दल कधीच चांगलं बोलत नाही. मला असं वाटतं निदान अनोळखी माणसासमोर तरी माझ्या घरच्यांना मानसन्मान भेटावा, यासाठीच मी हे सगळं केलं होतं, आणि यात माझा कोणताही स्वार्थी हेतू नव्हता. पण अवनी म्हणत असते, पण माझं काय? अरे, मी तर तुला ओळखतही नव्हते, आणि तू माझ्यासमोर खोटं बोलून मला तुझ्या घरी आणलंस आणि सगळ्यांबद्दल खोटं सांगितलंस. एवढ्या घाणेरड्या घरामध्ये मी राहते तुझ्यासोबत कशासाठी रे? फक्त तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच ना. आता राजाला असं वाटतं, हिला ह्या खऱ्या लग्नाचं जर कळलं तर आता अवनी काय करेल, का जीवाचं बरं वाईट करेल. त्यामुळे ते हे सत्य आता सध्या तरी लपवतोय. पण अवनी एका रिक्षावाल्याला थांबवते आणि रिक्षात बसून जाते. अवनी त्याला म्हणते, मला नाही राहायचंय तुझ्यासोबत आता. राजा म्हणतो, मॅडम असं नका करू ना प्लीज. आणि कुठे जाणार आहात तुम्ही? अवनी म्हणते, चालले अमेरिकेला. का? तू खोटं बोलू शकतोस, मी नाही बोलू शकत खोटं? आता राजा खूप थांबवण्याचा प्रयत्न करतो ती रिक्षा, पण ती त्या रिक्षावाल्याला चला म्हणते आणि रिक्षा पण खूप जोरात तिथून जाते. नंतर इकडे पाण्याच्या गॅरेजमध्ये पायल खूप रडत असते मोठ्या मोठ्याने आणि म्हणत असते, अहो बघा ना दादा, मी या पाण्यासाठी किती काही काही करते. याच्यासाठी तर मी खोटं याचं नाटक केलं, पण याने माझ्यावर इतका रागराग केलाय, आता मला बोलत सुद्धा नाहीये. माझे एकतर्फी खूप प्रेम आहे हो या पाण्यावर, पण या पाण्याला ते कळतच नाहीये. सांगा ना तुम्ही तरी. या पाण्या असाच वागतो नेहमी. पाण्या म्हणत असतो, ए पाहिले, तू गप ग. तुझे ही नौटंकी ना आता माझ्यासमोर चालणार नाही, आणि माझं काही तुझ्यावर प्रेम वगैरे नाहीये, त्यामुळे तू तर आता बोलूच नको. आणि पायल अजूनच रडत असते. पान्या म्हणतो, ए पाहिले, तू आता जातीस की नाही माझ्या कॅरेजमधून? मला एक तर काम करण्यात लक्ष लागत नाहीये. माझे आलेले कस्टमर तुझ्यामुळे परत जात आहेत. तू जा बरं इथून पहिले. तरी ती पायल तिथेच थांबलेली असते. तेव्हा तो गाडीवरचा एक माणूस काहीतरी बोलतो. त्याचा पण पान्याला खूप राग आलेला असतो. आता पान्या यशदाला फोन करतो आणि म्हणतो, यशदा, ह्या पायलीला समजून सांगतो, उगाच माझ्या मागे मागे फिरत असते. तर नंतर तो शांत बसतो. इकडे धन्या त्याच्या रूममध्ये बसून इकडे तिकडे फिरत असतो आणि म्हणत असतो. लगेच तिथे पान्या येतो. तो म्हणतो, पान्ना दादा, पान्नू, काय झालं रे? अरे, ते पायलीने परत काही बोलला तर नाही ना तुला? आता पान्याला खरंच खूप राग येतो धन्याचा, आणि तो म्हणतो, काय रे, प्रत्येक वेळी तुला माझ्याचबद्दल काही चौकशी असतात? तुला तुझे कामं वगैरे नाही का? तो धनू खूप चांगला आहे, सगळ्यांसोबत खूप चांगला वागतो, आणि लहान असल्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो, असतो, अरे असं काही नाही, पण ती पायल खूप प्रेम करते ना तुझ्यावर, म्हणूनच विचारत होतो. आता पान्या म्हणतो, एक गप रे, माझं त्या पायलीवर प्रेम वगैरे काही नाहीये. आणि तेव्हाच तो सांगतो, अरे बघ ना, आपली वहिनी कुठेतरी निघून गेली. राजादादा तिला शोधायला गेला आहे, आणि आता ती सापडेल की नाही, पण मी देवाकडे प्रार्थना करतोय की आमची वहिनी लवकर सापडू दे.
आता यशोदा घरी येतो आणि यशोदाचा मूड बघून यालाच क्वेश्चन करतात की काय झालं. तेवढ्यातच राजा पण बाहेरून येतो आणि अवनी परत निघून गेल्यामुळे राजा पण खूप हताश झालेला असतो. पाण्या म्हणत असतो, काय यशोदा, तू सांगितलं वहिनींना तू गवंडी आहे म्हणून, आणि म्हणून वहिनीला एवढा राग आला. अरे काय गरज होती तुला खरं वागायची. आता आता वहिनी परत जर नाही आली तर काय करशील तू. आणि आता अवनी रागारागात जाऊन एका विठ्ठल मंदिरात जाऊन बसते. राजा बाईक घेऊन तिला शोधायला परत बाहेर पडतो. इकडे तिकडे बघतो पण अवनी कुठेच नसते. आता त्याला असं वाटतं मंदिरात वगैरे जाऊन बघावं आणि तो तिकडेच जातो. पण खूप निराश झालेला असतो. तो म्हणत असतो, देवी आई, माझी लव्ह स्टोरी अशी अर्धवट नको ग सोडू. आता अवनी तिथे बसून विचारच करत असते. यशोदा जेव्हा तिला ते सत्य सांगत होता तेव्हाचं. नंतर ती आत्या मंदिरामध्ये येते आणि आत्या तिला बघते. आत्या म्हणत असते, ए बाई, काय झालंय ग तुला. ती काही आत्याला बोलतच नसते, कारण तिला या आत्याचा स्वभाव माहीत आहे. आणि आत्या म्हणत असते, अरे बापरे, काहीतरी झालंय. आता आत्याला खूप आनंद होतो, कारण तिला तिच्या भावाचं वाईट झालेलं बघायचं असतं. आणि ती म्हणते, ए ए मुली, इकडे बघ. अवनी काही बघतच नसते, तरी ती अवनीच्या बाजूला जाऊन बसते आणि म्हणते, ए बाई, अगं त्या धांगटांचे रंग तुला दिसायला लागले की काय. नवलाईचे 9 दिवस संपले आणि लगेच त्यांनी रंग दाखवायला सुरुवात केली काय तुला. आता अवनीला असं वाटतं की खरंच ही आत्या जी बोलते ना ती काहीतरी खरं आहे. पण ती काही आत्याला बोलत नसते. ती म्हणत असते, असं काही नाही, मला ना माझ्या आईवडिलांची आठवण आली म्हणून मी इथे येऊन बसले. आता अवनी तिथून उठून बाजूला जाते. तेव्हा ती आत्या परत तिच्याकडे जाते आणि म्हणते, अगं जेव्हा सासरीना त्रास होतो ना तेव्हाच आपल्याला आईबाबांची आठवण येते. उगाच काही आईबाबांची आठवण येत नाही ना. त्यामुळेच म्हटलं तुला काहीतरी झालंय आणि तू मला सांगत नाहीये. अगं ते धांगट ना खूप आगाऊ आहेत आणि तुला जर अजून अजून सत्य कळायचे असेल ना तर मला येऊन भेट, मी सांगते त्यांचं सगळं खरं रूप तुला. आता अवनी परत आत्याकडे बघायला लागते आणि म्हणत असते, काय हो आत्या, तुम्ही सतत असं वाईटच बोलत असतात. तुमच्या भावाबद्दल असं वाईट बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. आणि प्रत्येक वेळी तुमच्या भावाला घालून पाडून बोलता, ते तुमच्यापेक्षा मोठे असून सुद्धा. ते आत्या म्हणत असते, अगं तो आहेच तसला. तुला माहिती आहे का, त्याने त्याची बायको इथे घरी नांदायला आल्याच्या नंतर त्यांनी जीवाने मारली. आणि बघ ना, असा भाऊ मी भाऊ म्हणून घ्यायच्या लायकीचा पण नाही तो. ती म्हणत असते, पण तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला असेल. अहो आमच्या अण्णा तसे नाही आहेत. ती म्हणत असते, अगं त्याला मी लहानपणापासून ओळखते. तो कसला आहे ना ते फक्त मलाच माहिती आहे. आणि बघ, तू ज्या घरामध्ये राहते ना, अगं तू हाताने नशिबावर धोंडा मारून घेतलाय त्या धांगटांच्या राजासोबत लग्न करून. अगं तुला कितीतरी चांगलं स्थळ भेटलं असतं, मोठमोठ्या गाड्यांमधून फिरायची असं तुझा भाऊ सांगत होता. आणि आताही तुला तुझ्या बाबांनी खूप छान स्थळ बघून दिलं असतं. आणि तुला आताही नकोसं वाटत असेल तर इथून निघून जा. तुझे बाबा आणि तुझा भाऊ तुझी वाट बघतायत घरी. आता अवनीला असं वाटतं, या आत्याला कसं कळलं. पण तिला काही उमजेनासच होतं आणि ही आत्या तिच्या मनात काही ना काही भरवतच असते. आता अवनी काहीच न बोलता तिथून निघून जाते. तिला असं वाटतं या आत्याचं उगाच ऐकून आपण अजून निगेटिव्ह होतोय, त्यामुळे हिच्या नादाला लागायलाच नको. लगेच आता तिथे राजा येतो आणि राजा म्हणतो, अहो अवनी काय झालं. अवनी काही त्याला बोलतच नसते आणि ते म्हणते, ए आत्या, तू कशाला आली होतीस ग मंदिरामध्ये. ती आत्या म्हणत असते, अरे मी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आले होते आणि मला ही मुलगी इथे दिसली. मला असं वाटलं काहीतरी झालंय म्हणूनच ही मंदिरामध्ये आली. तो राजा म्हणत असतो, ए तुला काही घेणं देणं नाही आमच्या घरातलं, काही झालेलं नाही त्यांना, जा बरं तू इथून पहिले. ती राजाला म्हणत असते, अगं अरे माझी चप्पल तर घेऊ दे, सरक बाजूला. आणि अवनीला म्हणत असते, अगं लक्षात ठेव मी काय सांगितलं तुला ते, आणि तुला काही अजून माहिती हवी असेल तर माझ्या घरी ये भेटायला. आता राजाला खूप टेन्शन येतं की आत्याने आणखी यशोदाच्या भरीस भर घालून हिने काय काय सांगितलं असेल अवनीला. अवनी अजूनच डिस्टर्ब व्हायला नको किंवा मला सोडून जायला नको. आता अवनीवर राजाचं खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठी तो काहीही करायला तयार आहे. पण अवनी त्याचं प्रेम समजूनच घेत नाहीये, कारण अवनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती तिच्या स्वप्नांसाठी बाहेर पडली आणि अगदी तिच्या आयुष्याची राख रांगोळी झाल्यासारखं तिला वाटतंय.
आता तिला तो नाना फोन करून सांगतो. ती म्हणत असते, अहो नाना, आता इंटरव्ह्यू उद्या वगैरे होणार आहे का? तो नाना म्हणतो, नाही, इंटरव्ह्यू कधीच होणार नाहीये आणि मी तुमचा खोटा इंटरव्ह्यू ठरवला होता. अहो, हे सगळं त्या राजाने केलंय. त्या राजाने मला अडकवण्याचा प्रयत्न केला, पण आता मी त्या राजाचं काही ऐकणार नाही आणि तुमचा इंटरव्ह्यू वगैरे काही होणार नाही हे सांगण्यासाठीच मी तुम्हाला फोन केला. आता अवनीने तो फोन स्पीकरवर ठेवला आणि राजाला म्हणत असते, अरे बोल ना, बोल, आता तुला काही बोलायचं आहे का? आणि ते नाना ते येणे कन्स्ट्रक्शन कंपनीचं जे पोस्टर लावलं होतं राजाने, ते पोस्टर फाडून फेकून देतात. आता राजाला अजूनच पडल्यासारखं होतं आणि अवनी म्हणत असते, अरे अजून काय काय लपवलं असतील तू माझ्यापासून? मला तर आता तुझ्यावर विश्वास ठेवावासाच वाटत नाहीये. अरे, एक सत्य लपवण्यासाठी माणसाला 10 खोटी बोलावी लागतात. त्यामुळे ना माणसाने कधीही खरं बोलावं. आणि तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती राजा, तू असं काही करशील. माझ्या नशिबाने मला भेटला असता इंटरव्ह्यू, नाहीतर नसता भेटला जॉब, पण तुला हे करायची काहीच गरज नव्हती. आता इथे धनू येतो आणि त्याला पण खूप आनंद होतो. तो म्हणत असतो, बरं झालं देवा, आमच्या वहिनी सापडल्या. मला असं वाटलं वहिनी आता कुठे गेल्या आणि आता परत येतील की नाही, पण मी देवाचं दर्शन घेण्यासाठी आलो आणि देवाने मला चांगलं दाखवलं काहीतरी की आमच्या वहिनी इथेच आहेत. आता तो म्हणत असतो, वहिनी काय झालं होतं, पण तुम्हाला हा राजा काही बोललाय का? तुमच्या दोघांमध्ये भांडणं झाली का? अवनी म्हणत असते, नाही, तसं काही नाही. राजा म्हणतो, तू गप रे, चला बसा गाडीवर. अवनी म्हणत असते, नाही, जाते मी माझी. आता धनू राजाला विचारत असतो, अरे काय झालं, तू उगाच काही बोललाय का त्यांना? ते खूप दुखावल्यासारखे वाटतायत आणि तू जर असं काही केलं असेल ना राजा दादा, त्यांची पहिली माफी माग आणि त्यांना या दुःखातून बाहेर काढ. अरे, ती मुलगी एवढा मोठा बंगला वगैरे सगळं सोडून आपल्या एवढं गरीब घरात राहतीये आणि तिची आपण काळजी नाही घ्यायची तर कुणी घ्यायची? त्या असं काही झालं आणि त्या आपल्याला सोडून गेल्या तर आपल्या घरावरचा बाईचा आशीर्वाद परत निघून जाईल आणि अण्णांचं नाव खराब होईल. आता राजाला परत खूप टेन्शन येतं. आता हा धन्या सांगतो ते त्याला काही गोष्टी पटत असतात, पण अवनी एकटीच निघून जाते. इकडे राजा घरी यायच्या आधी तो पान्या आणि यशोदा गप्पा मारत असतात. तो पान्या यशोदाला म्हणत असतो की काय गरज होती यशोदा तुला खरं बोलायची? अरे, ही वेळ होती का खरं बोलायची? यशोदा म्हणतो, अरे मला तरी कुठं माहिती, मला असं वाटलं त्यांना एकामागून एक खोटं ऐकावं लागतंय. आता काय खरं येते सांगण्याची वेळ आली आहे, पण मला कुठं माहिती एवढं खरं सांगितल्यानंतर ते घर सोडून जातील. आता राजा दरवाजाच्या बाहेर येतो आणि म्हणतो, हो ना, या यशोदाला काय गरज होती खरं सांगायची? एवढा खऱ्याचा आहे ना हा, तर याने दुसरं काहीतरी सांगायला हवं होतं. पण माझी बायको याच्यामुळे निघून गेली आणि आता आमच्यामध्ये एवढा दुरावा आलेला आहे की त्या इथे थांबतील की नाही याची पण मला काळजी वाटते. पान्या म्हणत असतो, राजा, पण तुला पहिलीच काय गरज होती रे एवढं खोटं सांगायची? तो म्हणत असतो, अरे, त्या लग्न करून आपल्या घरामध्ये आल्या होत्या आणि आपल्या नानांची अण्णांची किती नाचक्की आहे गावामध्ये, त्यांना कुठून काही कळायला नको, म्हणून मी त्यांना असं सांगितलं की आमच्या घराचं खूप मानपान आहे, अण्णांनी रिसेप्शन ठेवलं होतं, त्यामुळे मला काहीच त्यांना खरं सांगता आलं नाही, म्हणून मला त्यांना खोटंच सांगावं लागलं. आता पान्या आणि राजा हे एकमेकांवर चिडतात. तिथे यशोदा पण असतो. यशोदा राजाला थांबवायला जातो तेव्हा राजा यशोदावर पण हात उचलतो आणि रागाने त्याच्याशी भांडत असतो. आता हे अवनी बाहेरून बघते आणि अवनीला परत एक धक्का बसतो की असा कसा हा राजा, किती चांगला वाटायचा आणि त्याच्या मोठ्या भावाच्या अंगावर हात उचलला, हे असं कसं वागू शकतो हा? त्यामुळे ती आता बोलत नाहीये. आता ती अवनीने बघितल्यामुळे राजाला परत टेन्शन येतं आणि तो डोक्याला हात लावून खाली बसतो. तो म्हणतो, देवी आई, हे काय होत चाललंय ग? कुठेतरी मला असं वाटतं सगळं व्यवस्थित होतंय आणि परत घडी विस्कटते. हे काय चाललंय माझ्या आयुष्यामध्ये? मला काहीही कळत नाही देवी आई, तूच वाचव मला या सगळ्यामधून.